पर आता एक प्रश्न विचारतो पटकन, अशी कुठली गोष्ट आहे का की आजोबा तुम्ही आणि आजी तुम्ही आजोबांपासून सांगायची राहून गेली आहे, किंवा आजोबा तुम्ही सांगा अशी कुठली गोष्ट आहे की जी आजीपासून तुम्ही लपवून ठेवली आहे? असं काय काय नाही, खेडेमेळीचं वातावरण असतं ना, त्यामुळे सांगायचा काही प्रश्न झाला नाही. तुम्ही आजी बरोबर सगळ्या गोष्टी सांगून टाकल्या, काही मनात ठेवून दिलं नाही? काय संबंधच नाही, कारण व्यवहार आम्हीच करायचे ना, आम्ही त्यामुळे कुठलीच गोष्ट त्यांच्यापासून लपवली नाही. सुनेने सांगितलेली, मुलाने सांगितलेली नाही, कधीच नाही. सगळ्या गोष्टी त्यांना सांगितल्या. तुम्ही आजोबा कधीच नाही. कधी कोणी मित्राने काही सांगितलं आणि तिला सांगायचं नाही असं सांगितलं असं काही नाही? अरे फ्री वातावरण होतं ना, सांगायचं जरूरत नाही. काय शाळेतली वगैरे काही नाही ना, काही गोष्ट सांगाय? हसू नका हो, तुम्ही काय हसता लगेच? नाही ना, काही नाही ना, वर्गातलं शाळेतलं काही सांगायचं राहून गेलेलं नाही. किती गोड असतात आणि त्यामुळे मज्जा पण येते, खूप आनंद वाटतो. कारण खरंच या पिढीने खूप काही दिलं आपल्याला. या ठिकाणी तुम्ही सगळेजण बसलेले आहात, संस्कार तर दिलेलेच आहेत तुम्हाला, पण त्या पलीकडे या दोघांच्या प्रती आज बऱ्याचदा असं असतं ना, आपण आईबाबांना कधी थँक्यू म्हणत नाही, धन्यवाद देत नाही, किंबहुना त्यांच्याशी भांडतो, किंबहुना काय एवढं पण कळत नाही तुला असं म्हणतो. आणि एवढं पण कळत नाही तुला असं म्हणत असताना शेवटी ते बाप आहे, बाबा आहेत आणि आई आहे, हे मात्र कुठेतरी मुलं नेहमीच विसरत असतात, कारण तितका हक्क असतो ना त्यांच्यावर. आज तुम्ही तुमच्या भावना व्यक्त करायच्या आहेत या दोघांबद्दलच्या. नाही, खरंच आई वडिलांनी आम्हाला लहानाचे मोठे केले, पण खूप मेहनत केली त्यांनी आणि मेहनत करून आम्हाला वाढवलं, त्याचा आम्हाला जास्त अभिमान वाटतं. त्यामुळे आम्ही पण आता बिझनेसमध्ये असल्यामुळे आम्हाला ते आठवतं, आई वडिलांनी मेहनत करून आम्हाला वाढवलं, म्हणून आम्ही पण आता मेहनत करायला लागलो. त्याच्यामुळे आम्हाला तर शिकवलंच, पण इतर म्हणजे भावाच्या मुलांना, पर इतर लोकांना पण घरी आणून शिकवलं, हे आम्हाला जास्त त्याचा आनंद जास्त वाटतो. त्यांनी आम्हाला लिबर्टी भरपूर दिली, तुम्हाला काही करायचं तुम्ही करू शकता. कधी म्हणजे घरात हे आणलं पाहिजे ते असं कधी त्यांनी आम्हाला बर्डन असं ठेवलं नाही. त्याच्यामुळे आम्ही आता ह्या इथपर्यंत असं पोहोचलो. सुनांकडे द्या जरा, काय म्हणताय? सासू सासऱ्यांबद्दल सुनांकडून काय भावना? प्रत्येक जण सासूला आईसारखं म्हणते, पण मी त्यांना मैत्रिणीसारखं अधिक वाटते. त्यांनी माझ्या आजारपणात माझी आई काढून नाही एवढं सुख केलं. माझी सासूबाई आणि आई सेम, एकदम ट्रेंडी, एकदम म्हणजे जसं हवं तसं एन्जॉय करायला पण. आणि सगळ्यात मेन म्हणजे त्या खूप हौशी आहेत, खूप म्हणजे खूप. बाबांपेक्षा त्या म्हणजे कुठे शॉपिंगला जायचं असेल त्यांना घेऊन गेलं तरी मस्त मजा करायचं, खाणं पिणं असं. आणि बाबा तर आमचे ग्रेट, एकदम ग्रेट. आता त्यांच्याबद्दल काय बोलू, खूप छान दोघंही नवरा बायको. मला तुम्हाला विचारायचंय, मगाशी तुम्ही म्हणालात की आम्ही काही सांगितलं तरी बाबा मुलांचीच बाजू घेतात. हो ते आहेच, त्या बाबतीत पार्शल आहे ते, त्या बाबतीत पार्शल आहे. म्हणजे इव्हन आईने पण जरी त्यांना म्हटलं तिघां मुलांबद्दल तरी आईला ओरडतील, पण त्या तिघांना नाही काय बोलणार. पण तुमच्यावर पण खूप प्रेम करतात. हो खूप खूप. जे मागितलं ना लगेच आणून देतील. मला जरी हवं असेल, बाबा मला हे मला सांगा, मुलगा आणि तुम्ही म्हणजे तुमचे मिस्टर आणि तुम्ही यांच्यात समजा आवाज वाढला एकमेकांचा, सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे.
त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अहो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.